सरकारने प्रत्येक वेळेला त्यांना हस्तक्षेप करून मिटवायला लावलं, ही पण फॅक्ट आहे. पोलिसांना जर परवानगी द्यायची नव्हती तर फोर्थविथ ऑन द स्पॉट ते रिजेक्ट करायला पाहिजे होते. न्यायालयाच्या निर्देशानुसार ते बेकायदेशीर ठरतंय. एकदा परमिशन दिली की घटनेनुसार बेसिक सुविधा पुरवणं ही पूर्ण सरकारची जबाबदारी. वेळोवेळी आलेले सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्टचे निकाल हे जर आपण पाहिले तर तुम्हाला आरक्षण हे कुणबीमधूनच द्यावं लागेल. 50% मर्यादा क्रॉस केली की 2021ला आपलं आरक्षण गेलेलंच आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. नमस्कार, तुम्ही बघताय सकाळ. आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा, उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे. जरांगे पाटलांना नोटीस आलेली आहे. आता पुढच्या काळामध्ये नेमकं काय घडू शकतं, कायदेशीर बाजू नेमक्या काय आहेत, सरकारने काय करायला हवं आणि अर्थात जरांगे पाटील आणि कोअर कमिटीने आता कशा पद्धतीने पावलं उचलायला हवीत, या सगळ्या मुद्द्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत कायदेतज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार सर आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. सर, एकतर खूप धन्यवाद पहिल्यांदा तुम्ही वेळ दिलात या चर्चेसाठी. सर, आता ही सगळी परिस्थिती तुम्ही बघताय, कालची कोर्टामधली हिअरिंग पण तुम्ही अटेंड केली. आपण सुरुवात त्याच्यापासून करूया. काल नेमकं कोर्टामध्ये जे झालं त्यानंतर कोर्टाने जे आदेश दिले त्यानुसार नोटीस देण्यात आली आज जरांगे पाटलांना. आता त्याच्यात नेमकं काय होऊ शकतं? आता याच्यामध्ये असं आहे की आंदोलन, मनोज दादा जरांगे पाटील किंवा आंदोलनकारी यांचा विचार केला ते वकील म्हणून पहिल्यांदा आंदोलनकारी जे काही महाराष्ट्रातून तिथं मुलं गेलेत मराठा समाजाचे, त्यांचं मी पहिलं वकील म्हणून अभिनंदन करेल. कारण गेले 4 ते 5 दिवस अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये प्लॅटफॉर्मवर झोपून, रस्त्यावर झोपून, तिथंच आंघोळी करून, स्वयंपाक करून, तिथंच जे काही त्यांनी आतापर्यंत दिवस काढले ते अभिनंदनास पात्र आहे. कायद्याचा, कोर्टाचा विचार केला तर त्यांना असं वाटतं की हे सगळं बेकायदेशीर आहे. पण बेसिक ह्याच्यामध्ये आपण खोलात जर गेलं तर मनोज जरांगेंचे या अगोदर 5 याच मुद्द्यासाठी आंदोलन झाले, ती वस्तुस्थिती आहे. सरकारने प्रत्येक वेळेला त्यांना हस्तक्षेप करून मिटवायला लावलं, ही पण फॅक्ट आहे. आणि मुंबईमध्ये आम्ही येणार, धडकणार हा इशारा गेले 6 महिन्यापासून स्वतः जरांगे पाटील गव्हर्नमेंटला देत होते. म्हणजे सरकारलाही माहिती होतं की जरांगे पाटील मुंबईत येणार, त्यांचं आंदोलन होणार. त्याच्या अगोदर त्यांनी 2-3 दिवस एक वेगळा कायदा, अध्यादेश काढला की आंदोलनाला फक्त 1 दिवसच परमिशन देता येईल, एवढेच लोक पाहिजेत, आमकडून अशा वेगळ्या त्यांनी अध्यादेश तो काढला. तो हायकोर्टात गेला. हायकोर्टच्या निर्देशानुसार 1 दिवसाची परमिशन मिळाली 29 तारखेला. त्यानंतर 3 दिवस सुट्ट्या होत्या. पण सुट्ट्या आल्यानंतर आमचेच मित्र ॲडव्होकेट आशिष गायकवाड यांनी ताबडतोब सीपींना परमिशनचे अर्ज मागितले. आणि काल सुट्टीच्या कोर्टामध्ये स्पेशल कोर्ट बसून जे काही सगळे प्रकार घडलेत हे कोर्टाच्या निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला. आता एकंदरीत मी तुम्हाला थोडं थांबवते, मला याच्यात प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची. आता आज जी नोटीस आली ना त्याच्यामध्ये एक वाक्य असं आहे की सुट्टीच्या दिवशी शनिवार रविवार तुम्ही आंदोलन करू शकत नाही किंवा तुम्हाला तशी परवानगी नव्हती. आणि तुम्ही म्हणताय की गायकवाडांनी सीपींकडे अर्ज केला होता. गायकवाडांनी अर्ज केला, अर्जाची प्रत माझ्याकडे. पोलिसांनी ती घेतली. मग पोलिसांना जर परवानगी द्यायची नव्हती तर फोर्थविथ ऑन द स्पॉट ते रिजेक्ट करायला पाहिजे होतं. पण शेवटी एकंदरीत सगळं जमाव परिस्थिती पाहता पोलिसांनी तसं केलं नाही. आंदोलन आजही चालूच आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार ते बेकायदेशीर ठरतंय असं एकंदरीत कालचं जजमेंट वाचल्यावर कळतं. पण शेवटी प्रश्न असा आहे की जरांगे पाटील मुंबईत येणार, आंदोलन होणार, परमिशन पण दिली होती 1 दिवसाची. ते येण्या अगोदरच मुंबईमधले सगळे हॉटेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी, सगळ्या आस्थापना तिथल्या बंद केल्या. ही वस्तुस्थिती आहे. ज्या वेळेला जमाव तिथं आला, मराठा समाजातले मुलं तिथं आले, स्वतः जरांगे पाटील आले, त्यावेळेला त्यांना अक्षरशः तिथं ते प्यायला पाणी नाही, टॉयलेटची सुविधा नाही, पाऊस पडत होता. असं म्हणजे ही सरकारची जबाबदारी असते. एकदा परमिशन दिली की घटनेनुसार बेसिक सुविधा पुरवणं ही पूर्ण सरकारची जबाबदारी. आणि ही न पुरवल्यामुळं तिथं ज्या काही गोष्टी घडल्या, अक्षरशः त्यांना प्लॅटफॉर्मवर झोपायला लागलं, रस्त्यावर झोपायला लागलं. आझाद मैदानामध्ये गर्दी कमी, म्हणजे जागाच पुरायला त्यानं लोक बाहेर गेले. ऑटोमॅटिक सगळं बंद झालं. आणि मग त्यातनं सगळं त्याला उद्रेक म्हणता येणार नाही. जे काही महाराष्ट्रातले मुलं आरक्षणासाठी आलेत त्यांच्याकडनं काही गोष्टी घडल्या गेल्या आणि त्याचा आक्षेप घेत काल आमचेच कलिग आहेत म्हणजे साधावरती, त्यांनी काहीतरी ते पिटिशन केलं, त्यात इंटरफेअर केला आणि हायकोर्टाला असं सांगितलं की हे सगळं हाताबाहेर गेले, मुंबई सगळी वेठीस धरली. आता आपण काही चॅनलचे बाकीचे व्हिडिओ जर आपण पाहिले तर मुंबईतला नागरिक म्हणतोय आम्हाला कुठलाही त्रास नाही, त्यांची मागणी योग्य आहे, त्यांच्या मागणीला पाठिंबा असं आम जनता म्हणते. पण ही पण वस्तुस्थिती आहे की गेले 5 दिवसामधून सरकारकडून तिथं कुणीच गेले नाही. 1 दिवस फक्त शिंदे समितीचे जस्टिस शिंदे तिथं गेले, पण सरकारकडून कोणी मंत्री कोणी गेलं नाही.
उलट पक्षी काल सुट्टी असून इकडे हायकोर्ट हिअरिंग चाललंय आणि बाकीचे दोन्ही उपमुख्यमंत्री, स्वतः मुख्यमंत्री, महाराष्ट्रामध्ये इतर गणपती मंडळ उद्घाटन करत फिरत होते. ही देखील वस्तुस्थिती. म्हणजे सरकारला जर माहिती आहे की आंदोलन चाललंय, प्रश्न कुठेतरी मिटवायचा आहे, पण असं काही नाही अचानक आली मागणी केली. प्रश्न जुना आहे, मग त्यातनं ठोस सनदशीर मार्ग कसा काढता येईल यासाठी सरकारकडून जे प्रयत्न व्हायला पाहिजे होते ते 100% झाले नाहीत आणि म्हणून आजची सगळी परिस्थिती दिसते. ही वस्तुस्थिती. पण मग पुन्हा एकदा मी परत नोटीशीकडे येते, कारण ते मुद्दे आपण वाचलेले आहेत की 5,000 लोकांना परवानगी देण्यात आली होती, कारण आझाद मैदानाची क्षमता तेवढीच आहे, 7,000 स्क्वेअर फीटचं ते मैदान आहे. मग त्यांचं असं म्हणणं की तुम्ही 40,000 आंदोलक आणलीत. नाही, आता कसं आहे की 5,000ची त्यांनी लिमिट दिली होती आझाद मैदानामध्ये. 5,000पेक्षा जास्त लोक आले, ते बाहेर इकडे तिकडे थांबले गेले. आता शेवटी आंदोलनकारी आला तो काय कपाळावर शिक्का मारून आलाय का मी आंदोलनकारी? समजा मी भगवी टोपी घातली किंवा एखादं उपकरण टाकलं म्हणजे मी आंदोलनकारी होतो का? मी तिथं गेलो, अनेक व्हिडिओ असे की तिथं फॉरेनर पण सहभागी झाले, त्यांनी भगव्या कॅप घातल्या, उपकरण टाकले, मग त्याला आंदोलनकारी म्हणणार का? लोक बघायला येतात, ते सगळं पर्यटन स्थळ, तिथं CST आहे, वर्ल्ड मधून देशातून तिथे लोक येत असतात. कोण आंदोलनकारी आहे, कोण जारांगींचा कार्यकर्ता आहे, कोण समितीचा मेंबर आहे, हे आयडेंटिफाय होणं गरजेचं आहे. त्यामुळे हा सगळा नंतर संशोधनाचा विषय होईल. 5,000चं लिमिट ओलांडलं नाही ओलांडलं हा देखील संशोधनाचा विषय होईल. पार्किंगचा पण एक मुद्दा आहे सर त्या नोटीशीमध्ये की तुम्ही कुठेही पार्किंग केलं असं म्हणतात. नाही, आता शेवटी जिथं मग मी तेच सांगतोय की एकदा रीतसर आम्ही आंदोलन करणार हा अर्ज दिला आणि सरकारने जर त्याची जबाबदारी घेतली की तुम्हाला आंदोलन करायची परवानगी दिली, तर इथून पुढे होणाऱ्या सगळ्या परिणामांची, सगळ्या सोयी सुविधांची, पार्किंग सहित पुरवण्याची जबाबदारी गव्हर्नमेंटची असते. आणि ती गव्हर्नमेंटने न केल्यामुळं हा सगळा उद्रेक, जिकडे तिकडे गाड्या लागल्या, मुलं खेळले, बागडले, काय जो काही प्रकार घडला, हा ह्या सगळ्या ह्या सगळ्या गोष्टींना सरकार जबाबदारी. ह्या सगळ्या गोष्टींचा एका मुलाला हे सगळं शेवटी कसं आहे, मराठवाड्यातून आंदोलन करायला आले, हे सगळं असुविधा, हे सगळं वातावरण पाहायला टेन्शन एखाद्याला येऊ शकतं. त्यामधून एकाला टेन्शन आलं, त्यात हार्ट अटॅकने त्याचा मृत्यू झाला. त्या संदर्भात मीच ह्युमन राईट म्हणजे नॅशनल ह्युमन राईट आणि राज्य मानवी आयोग दोघांकडे मी तक्रार दाखल केली की सरकारची जबाबदारी असताना सरकारने पळ काढला, कुठल्याही सुविधा दिल्या नाहीत आणि म्हणून एका निष्पाप आंदोलनकर्त्याचा मृत्यू झाला. त्याच्यावर सरकारला नोटीस काढून त्याची इन्क्वायरी करून मी ते पाठपुरावा त्याचा आता करतोय मी. सर आता अजून एक त्यांनी मुद्दा काढलेला होता की हे आंदोलक जे आहे त्यांनी खेळ खेळले किंवा हे जे केलं, रस्ते अडवण्याचा प्रयत्न केला वगैरे, हा पण एक मुद्दा त्या याच्यामध्ये मांडलेला आहे. नाही, आता कसं आहे, काल सुट्टीच होती, मी सगळं ते कोर्ट प्रोसिडिंग अटेंड केलं. कोर्ट प्रोसिडिंग पाहिल्यानंतर सरकारच्या वतीने सराफ होते, ऍडव्होकेट जनरल बाजू मांडली, कुठली तरी एक संस्था आहे त्या वतीने कोणतरी बग्गा का लग्गा कोणतरी ऍडव्होकेट त्यांनी ते होतं आणि सदावर्ते हे तिथे इंटरव्हेनर म्हणून होते हस्तक्षेप करायला. आणि काल कोर्टासमोर जे काही चाललं हे सगळं कुठं काहीतरी ठरवून चाललंय की काय असं वाटत होतं. स्वतः न्यायमूर्तींना मोबाईल दाखवत होते, मोबाईल न्यायमूर्तींनी पाहणं काय वावगं नाही, पण त्यांनी पाहिले. पण आता शेवटी तुम्ही मला एखादा व्हिडिओ दाखवला, हल्ली सगळे मार्क केलेले व्हिडिओ असतात. मनोज दादा जरांगेंनी तिथं सामोसा खाताना व्हिडिओ AI मार्फत तयार करून व्हायरल केला, ही देखील वस्तुस्थिती आहे. आता पेपरला आलेल्या बातम्या, एखाद्या पत्रकाराला वाटलं त्याच्या डोक्याने त्यांनी ती बातमी छापली, पण त्यावर किती विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा हा सगळा नंतर कायद्याचा किस काढणारा विषय. पण आलेली बातमी आणि पाहून व्हिडिओ हे सगळं काहीतरी विचित्र घडतंय. अशा प्रकारचं वातावरण आंदोलनकारांच्या विरोधात कोर्टासमोर उभं केलं. हे सगळं कुणी केलं? सरकारच्या लोकांनीच केलं असं म्हणायला हरकत नाही. कारण शेवटी सरकारचे जरी वकील असले तरी शेवटी सदावर्ते पण कोणाचे कार्यकर्ते आहेत किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्याला ज्ञात आहेत, त्यात काही वेगळं काही नाही. आणि हे सगळं घडून आणलं आणि मग त्या हायकोर्टच्या निर्देशानुसार आज मनोज जारंगे पाटलांना नोटीस दिली, दुपारी 4च्या आंदोलन मैदान खाली करा असे पण निर्देश दिले. त्याच्या पुढच्याकडे येते, पण परत एकदा एक मुद्दा की अशा पद्धतीने फोटो म्हणजे व्हिडिओ बघून किंवा बातम्या बघून निकाल देता येतात का, किंवा असं काही कोर्ट कन्सिडर करतं का? नाही, शेवटी कोर्ट काय बघतं, कोर्टाच्या डोळ्याला समजा आपण असं आता ती पट्टी काढली पण न्याय देवताला सगळे सामान आहेत आणि त्यांना नियम आहेत, शेवटी नियम आहे, घटना आहे. बरोबर. न्यायालयाला जारंगे पाटलांचंही बघायचंय, सरकारचं बघायचं आणि आम जनतेचंही बघायचं. त्यामुळे न्यायालयाला कुठला पक्षपात नसतो. पण प्रायमा फेसी सकृतदर्शनी काहीतरी व्हिडिओ दाखवला, फार काहीतरी प्रकारे, आणि 2 दिवसांनी कळतं काय तो व्हिडिओ खोटा होता. कुठली तरी बातमी वाचली, असं घडलंय काय, आणि मी माझं मत तयार करायचं आणि 2 दिवसांनी मला कळतं ही बातमी खोटी होती. म्हणजे
लगेच तात्काळ त्याचं कुठंतरी दखल कॉग्निझन्स घेऊन निर्देश देणं कुठंतरी घाई झाली असं एक वकील म्हणून मला वाटतं. त्याला पुरेसा वेळ द्यायला पाहिजे होता. आणि हे सगळं करून तुम्ही मराठा समाजाचा अपमान करताय असं एक वकील म्हणून मला वाटतं. कारण यामध्ये आता हायकोर्टने निर्देश दिले, आज तात्काळ नोटीस बजावली, पोलिसांनी बजावली. आता पोलीस म्हणल्यानंतर मग गृह मंत्रालय आले. देवेंद्र फडणवीस हे स्वतः गृहमंत्री आहेत. अनेक वेळेला उच्च न्यायालय असेल, सुप्रीम कोर्ट असेल, अशा नोटीस द्यायचे प्रकार असे घडलेले आहेत. आता मध्ये 6 महिन्यापूर्वी बदलापूरच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश दिले की हा एन्काउंटर नसून हा खून आहे, तुम्ही त्या संबंधित पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करा. अनेक दिवस ते निर्देश पाळले गेलेले. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे कुठलं सोयीस्करित्या आदेश पाळायचे नाही पाळायचे सरकारच्या हातात आहे. त्यामुळे आता गृह मंत्रालयाने ठरवायचं यात किती दखल घ्यायची. आणि मला असं वाटतंय की गृहमंत्र्यांनी त्याची दखल घेतली. त्यांना तेच पाहिजे होतं. निकाल आला, निकालाची अंमलबजावणी करणार आणि त्याप्रमाणे पटकन नोटीस देऊन मोकळे झाले. म्हणजे हे आता नोटीस आली. आता आपण थोडं पुढे जाऊया की नोटीस आलेली आहे. काल हिअरिंग झालेलं आहे, त्याच्यानुसार सरकारने त्याची अंमलबजावणी केली आणि नोटीस आली. आता पुढे काय होऊ शकतं? नाही, आता पुढे शेवटी कसं आहे की गृह मंत्रालयाकडनं पोलिसांना आदेश आले की त्यांना नोटीस द्या. हायकोर्टच्या ऑर्डर आहे, आपल्याला हायकोर्टचे आदेश पाळायचे, त्यांना ते हे करा. म्हणजे आंदोलन हे सगळं मोडून काढण्याच्या तयारीमध्ये दिसतात. 4 वाजेपर्यंत त्यांनी नोटीस दिली, नाही दिली तर शेवटी शासन आहे, सरकार आहे. आणि सरकारने जर ठरवलं तर मॅन पॉवर, पोलीस फोर्स त्यांना उचलून तिथून घेऊन ते मैदान सुद्धा रिकामं करू शकतात. तिथल्या मुलांना उचलून जेललाही टाकू शकतात. कायदेशीर तसा विचार केला तर अनेक गोष्टी होऊ शकतात. आणि म्हणून जर कोणाला असं वाटत असेल की आंदोलन चिघळायचं, मग थोडक्यात सरकारलाच वाटत असेल तर हे प्रकार करू शकतात. आणि समजा सरकारला असं वाटलं की जरी हायकोर्टने निर्देश दिले तर आपण हायकोर्टला वेगळ्या पद्धतीने कन्व्हिन्स करू की नाही, आम्ही जर असं केलं असतं तर उद्रेक झाला असता, तोडफोड झाली असती, जाळपोळ झाली असती, पण आम्ही काय लगेच मैदान रिकामं केलं नाही. आम्ही त्यांना थोडीशी अजून वेळ दिली, पण आम्ही ते सगळं हँडल करतोय. कारण ही फॅक्ट आहे की 5 दिवसापासून कुठल्याही प्रकारची हिंसा घडलेली नाही. उलट सरकारच्या नाकर्तेमुळं 1-2 लोकांचा हार्ट अटॅकने मृत्यू झालाही फॅक्ट आहे. पण आंदोलन शेवटी ते आंदोलनकर्ते निष्पाप मुलं आहेत, शेतकऱ्याची मुलं आहेत, मराठा समाजाची मुलं आहेत. ते काही कुठले गुन्हेगार नाहीत. खेळले असतील, कबड्डी खेळले असतील किंवा काही तिथं कुठले आपले महाराष्ट्रीयन खेळ खेळले असतील, म्हणजे फार मोठा गुन्हा असं काय केलेलं असं काही नाही. प्लॅटफॉर्मवर झोपले. आता समजा कोर्टाच्या काल आदेशानुसार की आता ठाण्यापासून येणारे सगळे बंद करा, मुंबईत येणाऱ्या लोकांची बंदी करा. आता समजा मी उद्या गेलो, डोक्यात भगवी टोपी नाही, उपरण नाही, मी आपलं गेलो, मी थोडीच आंदोलनकारी. मग असं मराठा समाजातल्या लोकांनी जर ठरवलं की गाड्या म्हणून आम्ही चाललो सिद्धिविनायक गणपतीला चाललोय, बीचवर फिरायला चाललो, किती ठिकाणी तुम्ही रोखणार आहे? शेवटी कायदा म्हणले की तिथं पळवाट असतात. आम्हीच असतो वकीलवर लोक, त्यातनं मार्ग काढणारे. त्यात काय वावं काय नाही. पण शेवटी सरकारची भूमिका ही सामंजस्याची पाहिजे. कुठेतरी त्यातनं तोडगा निघायला पाहिजे. जनतेला रिलीफ मिळायला पाहिजे. भाबडी जनता आहे, मागणी करते, ते काही चुकीची मागणी करत नाही, सरकारला माहिती. मग त्यातनं तुम्ही सनदशीर मार्ग काढण्याऐवजी तुम्ही चिघळण्याचा जर प्रयत्न करत असेल तर मला वाटतं मराठा समाज कधीच कोणाला माफ करणार नाही, ही वस्तुस्थिती. आता आज एक मुद्दा सकाळपासून चर्चेला आहे. उपसमितीची जी बैठक होतीये की हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा ते विचार करतायत. पण मग हैदराबाद गॅझेट लागू करून हा प्रश्न सुटेल का? नाही, आता मनोज दादांची मागणीच ती की हैदराबाद गॅझेट लागू करा. हैदराबाद लागू करा म्हणजे काय? हैदराबाद गॅझेटमध्ये कुणबी जे आहेत ते मराठा आहेत किंवा जे मराठा आहेत ते कुणबी आहेत. साताऱ्यामध्ये तीच आहे. आणि म्हणून तुम्ही तुकाराम महाराज असतील, शिवाजी महाराजांच्या काळापासून आपण जरी पाहिलं तो जो मराठा आहे तोच कुणबी आहे. मराठा समाजामुळे आज देशामध्ये सुद्धा देशाच्या स्वातंत्र्यापासून मोठा हातभार लागलाय. आज महाराष्ट्राचा विचार केला तर मराठा समाज हा महाराष्ट्राचा काना आहे. शिक्षण असेल, राजकारण असेल, शेती असेल, सैन्य असेल, प्रत्येक ठिकाणी मराठा समाजाने मोठं योगदान दिले. मराठा समाज आर्थिक आणि शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या कसा मागासलेला आहे असा 3 वेळा सर्वे करून गव्हर्नमेंटला सबमिट झालाय. आता ओबीसी काय जात नाही, ओबीसी हा प्रवर्ग आहे. तर ओबीसी प्रवर्गामधल्या काही जातींचं किती वेळा व्हेरिफिकेशन झालंय त्या जातीच्या लोकांना चांगलं माहिती. साध्या 2 ओळीच्या पत्रावर ठराविक जातीनं ओबीसी मध्ये टाकले, ही देखील वस्तुस्थिती आहे. आणि मग ह्या ओबीसीच्या लोकांना असं वाटतं की जनगणना झाली ते सगळं बाहेर पडेल, आपल्याला आहे ते आरक्षण जाईल, म्हणून ते पण विरोध करताना दिसतात. पण आत्ताच्या घडीला वेळोवेळी आलेले सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्टचे निकाल हे जर आपण पाहिले तर तुम्हाला आरक्षण हे कुणबी मधूनच द्यावं लागेल. 50% मर्यादा क्रॉस केली की 2021ला आपलं आरक्षण गेलेलंच आहे. म्हणून तुम्हाला 50%च्यात बसवायचं तर कुणबी मध्येच मराठ्यांना इन्सर्ट करावं लागेल, बसवावं लागेल, तर
कायद्याने टिकेल असं एक वकील म्हणून मला वाटतं. निश्चितच. त्यामुळे आता मिलिंद पवार सरांनी जे सांगितलं त्या बऱ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत, की जर आरक्षण द्यायचं असेल तर ते कुणबी मधूनच द्यावं लागेल, ओबीसी मधूनच द्यावं लागेल आणि 50% आतच द्यावं लागेल, तरच ते टिकणार आहे. त्यामुळे ही एक गोष्ट महत्वाची आहे. आणि दुसरं म्हणजे उद्या जर सरकारने ठरवलं तर मात्र ज्या पद्धतीने नोटीस दिलेली आहे त्याच्या पुढचाही कायद्याचा बडगा जो आहे तो या आंदोलकांवरती उगारला जाऊ शकतो. अर्थात आज दुपारी 4लाच याबद्दल कळणार आहे, त्यामुळे त्यावरती आपण जास्त भाष्य नको करूया. पण नेमकं काय होतं हेच बघावं लागेल. सरांकडे आपण परत उद्या येऊ आणि या सगळ्यामधल्या कायदेशीर ज्या बाबी आहेत त्या समजून घेऊ. तुर्तास तुम्ही सकाळ बघताय तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये व्यक्त करा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.